मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। अजित पवारांकडून 4 जागा देण्याची तयारी होती। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर। त्यानंतर पवारांकडून सोबत न जाण्याची भूमिका सूत्रांची माहिती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला शरद पवारांचा विरोध। संधी साधूपणा करणाऱ्यांना भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, पवारांची भूमिका। महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचे विचार रुजलेत, तेच विचार घेऊन पुढे जातोय। शरद पवारांच्या भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्ष, माझा 65 वर्ष, मी 100 वर्ष जगणार आणि लढत राहणार। चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांचं चॅलेंज स्वीकारलं। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती। नरेंद्र बोंडेकर यांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्याची तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। कुंडमळा दुर्घटनेप्रकरणी 5 सदस्यीय समिती, चौकशी अहवाल आल्यावर कारवाई। राज्यातील धोकादायक पूल पाडणार, अजित पवारांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईलवर सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेश बंदी, पर्यटन स्थळांचे रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावे। कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। कॅनडा G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित। धारावीसाठी मुद्रांक शुल्क माफ, जमिनीच्या भाडेपट्टा करारासाठी सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। 1ली ते 5वीसाठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर, तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। खूपच वाईट सेवा, एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्यानं सुप्रिया सुळे संतापल्या। सुप्रिया सुळे प्रवास करणाऱ्या विमानाला 3 तास उशीर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 120 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात। 162 मृतांची ओळख पटली, उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे धुळ्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला, मात्र बदलत्या हवामानामुळे चाळीत साठवलेला कांदा सडू लागल्यानं शेतकरी अडचणीत। नागपुरात काँग्रेसचे स्थानिक नेते विष्णू कोकड्डेला अटक। भाजप ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील यांच्या हत्या प्रकरणात कारवाई। ठाण्याच्या मुरबाडमधील सिद्धगडाच्या दरीत पडून बेपत्ता झालेल्या पर्यटकाचा मृत्यू। नवी मुंबईतील साईराज चौहान रविवारी गडावरून तोल जाऊन दरीत पडला होता। वरंधघाट अवजड वाहनांसाठी 3 महिन्यांसाठी बंद। दरडी कोसळण्यासह रस्ता खचत असल्यानं खबरदारी म्हणून निर्णय। लातूरमध्ये उधारी मागितल्यानं तरुणाची हत्या, 3 जखमी। 50 रुपयांसाठी हत्या झाल्याची माहिती, 2 आरोपींना अटक। देहूनगरी वारकऱ्यांनी गजबजली। दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार। वारीतील गर्दीवर AIची नजर असणार, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती। वाशी रुग्णालयात मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी 2000ची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल। लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करत चौकशीचे आदेश। इस्रायलकडून रात्री पुन्हा मुसळधार पावसानं राजधानी दिल्ली पुन्हा तुंबली। कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातही रस्त्यानं नदीचं स्वरूप, तर गुजरातच्या बोतादमधील उतवली नदीला पूर आल्यानं महामार्ग बंद। मोसमी वारे राज्यभर सक्रिय। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कसोटी सामना 4 दिवसांचा होणार, ICCचे संकेत। मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार। WTC 2027-29 साठी ICCचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।